नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण पंढरपूर येथे असलेल्या चिंचणी येथे आलो आहोत। या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र जे आहे ते विकसित झालेले आपल्याला पाहता येते। या ठिकाणी आज आपण हुरडा कसा बनवला जातो ते पाहणार आहोत। पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात कणसांपासून हुरडा बनवला जायचा। यासाठी ज्वारीच्या विविध जातींचा वाणांचा उपयोग केला जायचा। बाजारपेठेत सध्या वेगवेगळ्या प्रकारचे जे वाण आहेत ते हुरड्यासाठी उपलब्ध असलेले आपल्याला पाहायला मिळतात। खास हुरड्यासाठी वेगवेगळी कणस बाजारपेठेत किलोवर आपल्याला विक्रीसाठी असलेली देखील पाहता येतात। परंतु या ठिकाणी चिंचणी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी महिलांनी खास हुरडा जो आहे तो बनविलेला आपल्याला दिसून येतो। त्यासाठी हुरडा कशा पद्धतीने बनवला जातोय याबद्दल आज आपण दीक्षा अनपट यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पाहूया हा खास रिपोर्ट। हुरडा कसा बनवता याच्याविषयी मी थोडीशी माहिती थोडक्यात सांगते। सुरुवातीला आमच्या इथे शेणी आणल्या जातात। शेणी म्हणजे गोरे असते त्या सुरुवातीला आम्ही भट्टीमध्ये टाकतो। त्यानंतर भट्टी चांगली पेटल्यानंतर हुरड्याचा कणस जास्त करून आमच्यात बऱ्यापैकी गुळभेंडीच असतो, तो आम्ही आणतो। त्याच्यानंतर ते भट्टीमध्ये भाजलं जातं, ते मडक्यात व्यवस्थित सर्व केलं जातं, नंतर पर्यटकांना दिलं जातं। त्याच्यासोबत हुरड्यासोबत आम्ही 3-4 प्रकारच्या चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या असते। त्याच्यामध्ये थोडक्यात म्हणजे शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी आणि काळे तिखट अशा 3-4 प्रकारच्या चटण्या दिल्या जातात। आणि कांदा लसणाची पात असली अवेलेबल तर ते पण दिली जाते। त्याच्यानंतर आम्ही त्याच्यासोबत स्वीटकॉर्न 4 प्रकारचे वेगवेगळ्या असा लहान मुलांना आवडेल असे घोडीशेव म्हणा, परत रेवड्या, खारी शेंगदाणा फरसाणा दिला जातो। नंतर त्याच्यासोबत उकडलेले आपलं भट्टीमध्ये घेतलेला बटाटा, वांग, कांदा अशा प्रकारचे दिले जातात। त्याच्यासोबत मट्टा देखील पेला दिला जातो। पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात शेतावरती हुरडा जो आहे तो बनविला जायचा, परंतु कालांतराने आता ही सर्व पद्धत बंद झाली आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र आहेत या ठिकाणी लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात हुरडा पार्टी करताना दिसतात।